कांदा दर निवडला 5,500 रुपयांचा टप्पा. तर सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा दरात मोठ्या वाढीची शक्यता. शेतकरी वर्गामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण सध्याला निर्माण झालंय. शेतकऱ्याला रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवताना दिसत आहे. तब्बल 14 महिन्यानंतर कांदा दरात 40% वाढ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर कांद्याच्या आवकेत गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 35 ते 40% घट त्या ठिकाणी सध्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत कांद्याची लागवड देखील यावर्षी टप्प्याटप्प्यानं झाली आहे. म्हणजे तो जो कांदा आहे तो देखील मार्केटमध्ये आता टप्प्याटप्प्यानं दाखल होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची आवक देखील आता पूर्णतः मंदावली गेली आहे. एकंदरीत कांद्याची निर्यात असेल, मागणी आणि पुरवठा यांचं गणित आहे, याविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. शिवाय तुमच्या चाळीमध्ये अजूनही कांदा पडून असेल किंवा तुम्ही जर कांदा लागवडीचं नियोजन अजूनही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय गेम चेंजर त्या ठिकाणी ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवरती आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव हे कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल, याशिवाय कांद्याची आवक, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याला मिळणारे बाजारभाव, याशिवाय कांद्याची निर्यात, या सर्वच गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या झालंय असे की चाळीतील उन्हाळा कांद्याची प्रत आता घसरू लागली आणि शेतकऱ्यांकडील विक्रीयोग्य साठा आता वेगाने कमी होतोय आणि त्यामुळे मार्केटमधील आवक घटली आणि बाजारभावाला आता तेजी आली. दुसरी गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये दररोजचा जो काही खप आहे तो 20 ते 25% सध्याला त्या ठिकाणी वाढला गेला आहे. विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये हा जो काही खप आहे तो जास्ती त्या ठिकाणी वाढताना दिसतोय. तिसरीकडे प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज होणारी जी काही आवक आहे ती गरजेपेक्षा 30 ते 40% त्या ठिकाणी कमी नोंदवली गेली आहे आणि याचाच फायदा हा सध्या शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. दुसरीकडे आपण देशातील शिल्लक साठा आणि लागवड क्षेत्राची आकडेवारी जर पाहिली तर देशात दरमहा सरासरी 15 ते 16 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज त्या ठिकाणी भासते. सध्याच्या घडीला देशभरातील चाळींमध्ये केवळ 35 ते 40 लाख मेट्रिक टन चांगल्या प्रतीच्या कांद्याची उन्हाळा कांदा हा त्या ठिकाणी शिल्लक आहे, जो की पुढे 2 ते 2.5 महिने त्या ठिकाणी पुरेल. खरीप कांद्याचं जे काय लागवड क्षेत्र आहे महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सुरुवातीच्या काळामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे खरीपाच्या सुरुवातीच्या लागवडींना काही भागामध्ये त्या ठिकाणी फटका बसला. याशिवाय नवीन कांद्याची जी काय आवक आहे ती आता मर्यादित स्वरूपात सुरू जरी असली तरी महाराष्ट्राचा प्रमुख खरीप कांदा बाजारात पूर्ण क्षमतेने येण्यासाठी अजून 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. दुसरीकडे निर्यातीची आकडेवारी आणि प्रमुख देश जर आपण पाहिले तर जे काय प्रमुख देश आहेत भारताकडून प्रामुख्याने बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, दुबई, नेपाळ, व्हिएतनाम या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय कांदा हा पाठवला जातो. एक त्या बांगलादेश आणि आखाती देशांचा भारतीय निर्यातीमध्ये मोठा वाटा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला $500 ते $650 प्रति टन म्हणजे सुमारे 42 ते 55 रुपये प्रति किलो इतका दर हा त्या ठिकाणी मिळतोय. आंतरराष्ट्रीय मागणी एकंदरीतच टिकून असल्यामुळे देशांतर्गत भावाला एक त्या ठिकाणी मजबूत आधार सध्याला मिळालेला आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर जे काय महिने आहेत ते नवीन खरीप कांद्याची आवक जोपर्यंत मोठ्या प्रमाणावरती सुरू होत नाही तोपर्यंत चांगल्या प्रतीच्या उन्हाळा कांद्याचे दर हे त्या ठिकाणी टिकून राहतील आणि त्यात काही प्रमाणात वाढ देखील दिसून येईल. जशी जशी दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातून खरीपाची आवक वाढेल तसा तसा भावावरती दबाव येईल. दर जास्त वाढल्यास ग्राहक बाजारातील महागाई रोखण्यासाठी बफर स्टॉकमधून कांदा हा बाजारामध्ये आणला जाऊ शकतो. त्यामुळे दर एकदम क्रॅश नसले तरी नोव्हेंबरपर्यंत पुरवठा वाढल्यावरती भावामध्ये टप्प्याटप्प्याने करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एकाच वेळी संपूर्ण कांदा रोखून धरू नका, एकाच वेळी सर्व कांदा देखील त्या ठिकाणी विकू नका. टप्प्याटप्प्याने विक्रीचं नियोजन करा जेणेकरून सरासरी चांगला दर त्या ठिकाणी मिळेल. साळीत कांदा सडण्याची शक्यता असलेला किंवा डागी जो काही कांदा आहे तो बाजारामध्ये आधी काढा. चांगल्या ग्रेडचा कांदा पुढील आठवड्यांसाठी त्या ठिकाणी राखून ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पुढं फायदा होऊ शकतो. तुमच्या भागामध्ये आज कांद्याला काय बाजारभाव मिळतोय, तुमच्या अंदाजाने कांदा दर 6,000चा टप्पा पार करेल का, आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला जर असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक बाजाराच्या विश्लेषणासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा.